कालकर मॅडमचं हे म्हणणं होतं की शुल्क जे आहे ते जास्त वाढवलेलं आणि लोकांना स्थानिकांसाठी वरिष्ठ स्थानिकांसाठी अनिल ऑलरेडी तब से रिकॉर्डिंग कर रहे हैं ऑलरेडी। हाँ बोलिए। हाँ कि बोलना ये है कि वीकली एक दिन में एक दिन में एक सेशन आप फ्री करो। नाही, यांना बोल देणार यांनी का बोलत मी बोलतो मी तर माझं बोलतो। हा एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या समोर आम्ही एक प्रस्ताव ठेवणार की स्थानिक लोकांसाठी महिन्यात आठवड्यात एक सेशन एक गेटला एक्सपेरिमेंटल बेसिसवर स्थानिक लोकांसाठी राखीव ठेवणार। ते चांगलं झालं तर बाकी गेटला पण एक्सटेंड करू शकतो। स्थानिकांना किती कन्सेशन मिळेल? कन्सेशन आता जे आहे ते एंट्री फी म्हणजे हे गाईडच्या गाडीच्या आणि 1000 एंट्री फी असेल। ठीक गेट आने को ना गेट आला एग्री कर रहा हूँ, आप जो बोल रहे हैं लिख के देने में आपको इतना क्यों लेट कर रहे हैं? हम महाराष्ट्र का अपमान आप कर रहे हैं। हम बुला लो, लिख के दे दो, हम तैयार। नाही स्थानिकांना एक सेशन फ्री म्हणजे पूर्ण फ्री नसलं तरी चालते। आम्ही काय पूर्ण फ्री की 30% नाही 30% फ्री मध्ये पण नाही। आपण सांगितलं तुम्ही बाकीचे गाईड आणि ड्रायव्हर जिप्सीचे पैसे घेतले मॅडम ते माहित असणार तो काढू नाही शकत। मॅडम काय तोडगा निघाला? आज आपण बघितलं की या ठिकाणी ताडोबाचं जे शुल्क वाढवण्यात आलं आहे कोरसाठी सॅटर्डे संडेला जवळपास 12,800 रुपये शुल्क यांनी वाढवलं। 23 मध्ये हे शुल्क अतिशय कमी होतं, 6,600 होतं। आता 2 वर्षातच एवढं शुल्क वाढवलं आणि वरून फॉरेस्टवाले सांगत आहे की आम्ही शुल्क वाढवलंच नाही। वाढवलेल्या शुल्काबद्दल आमचा आक्षेप नाही। तुम्ही वाढवायचे तर पैसे जिप्सीवाल्यांचे वाढवा, गाईड्सचे वाढवा, कॅमेराचे पैसे जे हे घेतात टोटल मिळून आपण जर एकंदरीत बघितलं तर फक्त 4,000 रुपये चार्जेस होता, वरचे 8,600 रुपये हे फॉरेस्टला जातात। मग एवढं शुल्क घेण्याची गरज नाही। किमान ज्या काही बुकिंग असतील त्या जिप्सीच्या बुकिंगमध्ये स्थानिकांना 30% जागा या राखीव ठेवण्यात यावा आणि त्या 30% आठवड्यातून किमान एक दिवस हे स्थानिकांना मोफत मिळालं पाहिजे। मोफत म्हणजे आमचं पूर्ण पण मोफत नाही, फक्त फॉरेस्टचे पैसे कपात करून तुम्ही ड्रायव्हर जिप्सीचे पैसे घेऊन आता या ठिकाणी रेड्डी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की ड्रायव्हरचे जिप्सीचे पकडून 4,000 रुपये आणि 1,000 रुपये फॉरेस्टची फी असं 5,000 रुपयात आम्ही लोकांना या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस स्थानिकांना सुविधा करून देऊ। आता तो प्रस्ताव ती कमिटी समोर ठेवणार आहे आणि 8 दिवसात आम्हाला उत्तर सांगणार आहे। 8 दिवसात जर का त्यांचं अपेक्षित उत्तर आलं तर ठीक आहे, नाहीतर 8 दिवसात यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही याच ठिकाणी करू।